सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणून काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा घणाघात। काय बोलायचं याचं काँग्रेसला भान नाही। धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषदेत पुढे करायला नको होतं, जे मुख्य आहे त्यांनीच बोलावं। धनंजय मुंडेंचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कान टोचले। सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया संबोधल्याचे नाशिकमध्ये पडसाद। राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन। काँग्रेस कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले आमने-सामने। पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद टळला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आणि युवक अध्यक्षांची निवड जाहीर। राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड, तर युवक अध्यक्ष म्हणून निखिल ठाकरेंना संधी। देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र देण्यात आलं। नगरसेवक नगरचा मालक नाही सेवक। मीरा भाईंदरमधील नगरसेवकांना सुनावले खडे बोल। निवडून आलो म्हणजे प्रभागातील सातबारा तुमच्या नावावर होत नाही। नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये शिंदेंनी खडसावलं। आधी मी शेवटच्या बाकावरती बसायचो, आता पहिल्या बाकावरती बसतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मीरा भाईंदरमधल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी शिबिरामध्ये वक्तव्य। मनापासून लोकसेवा करण्याचं ध्येय ठेवण्याचा नगरसेवकांना कानमंत्र। काल झालेल्या प्री कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज। सूत्रांची एबीपी माझाला माहिती। जनतेची कामं करा, आपल्या मतदारसंघामध्ये पक्षवाढीवरती लक्ष द्या, अन्यथा खांदेपालट अटळ असल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती जाणार। नाशिकमधील खड्ड्यांबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार। मुंबईतल्या अंधेरीतल्या रिपाई आठवले गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। जीसीपी कार्यालयावरती विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पालघरमध्ये मनसेच्या 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। मारहाणीमध्ये शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाल्याची माहिती। जिल्हा प्रमुख समीर मोरेंवरती मारहाण केल्याचा आरोप। मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांचा संसदेवर मोर्चा। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह विरोधी खासदार हाती बॅनर घेऊन मोर्चात सहभागी। गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही सभागृहात निवेदन देण्याची मागणी। परीक्षा पेपरफुटीच्या विरोधात 13व्या दिवशी झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर काही विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण सोडलं। परीक्षा रद्द करून सीबीआय चौकशीची मागणी। 10 ऑगस्टला विद्यार्थी काढणार विधानसभेवर मोर्चा। गेल्या काही दिवसांमध्ये साखर प्रति किलो 12 ते 15 रुपयांनी महागली आहे। साखर प्रति किलो 52 ते 55 किलो रुपयांनी विकली जाते। यंदा साखरेच्या उत्पादनातही घट, तसंच साखर निर्यात वाढल्यानंतरही साखरेचे भाव वाढले। संभाजीनगरमधल्या अमोल दूध डेअरीवरती एफडीएची कारवाई। सोयाबीन ऑइलचे 10 ते 12 बॅरल सापडले। ऑइलचा वापर अॅनालॉग पनीर आणि तूप बनवण्यासाठी केला जात होता। सोयाबीन ऑइलचा साठा आणि क्रीमही जप्त करण्यात आलाय। कारवाईमध्ये दुग्धजन्य पदार्थही जप्त केलेत। संभाजीनगरमधल्या अमोल दूध डेअरीवरती एफडीएची कारवाई। सोयाबीन ऑइलचे 10 ते 12 बॅरल सापडले। ऑइलचा वापर अॅनालॉग पनीर आणि तूप बनवण्यासाठी केला जात होता। सोयाबीन ऑइलचा साठा आणि क्रीमही जप्त करण्यात आली आहे। कारवाईमध्ये दुग्धजन्य पदार्थही जप्त केलेत। मुंबई पोलीस दलामध्ये झालेल्या वेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता। मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाल्याचा अंदाज। पोलिसांकडून लेखा परीक्षणाला सुरुवात। बनावट पोलीस कोण याचाही तपास सुरू। यूपीआयद्वारे होणाऱ्या पैशांच्या व्यवहारावरती कर लागणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सुधारणा विधेयकामध्ये उल्लेख। यूपीआय व्यवहारांवरती कर न लावण्याची अट सरकार हटवणार। 2000पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवरती कर लावण्याचा विचार। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये काल 15 तिकीट तपास करणाऱ्या तपासणीसांनी 265 फुकट्या प्रवाशांकडनं 1,26,330 रुपयांचा दंड वसूल केला। 2 विना तिकीट प्रवासी एसी गाडीतले, तर 16 प्रवासी फर्स्ट क्लासच्या डब्यातले। 192 प्रवासी सेकंड क्लासमधून तिकिटांशिवाय प्रवास करत होते, तर 38 प्रवाशांनी लगेजचं तिकीट काढलं नव्हतं। पीओपी मूर्तींवरती यंदा तरी बंदी अशक्य। राज्य सरकारने मांडली हायकोर्टात भूमिका। पीओपीच्या मूर्ती तयार आहेत, त्यावर बंदी कशी शक्य नसल्याचं सरकारने कोर्टात म्हटलंय। पंतप्रधानांचं मातीच्या मूर्तींचं आवाहन पुढील वर्षी अंमलात आणण्याची भूमिका। 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे। जळगावातल्या मण्यारखेडा तलावामध्ये लाखो माशांचा मृत्यू झाला होता। एमआयडीसीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। प्रशासनाची या प्रकरणी 16 उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस। अनुदान मिळवण्यासाठी मासे मारल्याचा उद्योजकांचा आरोप।
रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये 4 महिन्यांपासून पोषण आहारच नाही. शिक्षक आणि व्यवस्थापन समितीला लोकवर्गीकरणातनं साहित्य विकत घेण्याची वेळ. जिल्ह्यातील 2453 शाळा 82,930 विद्यार्थ्यांच्या आहार गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 2 तास टीव्ही मोबाईल बंद उपक्रम. जिल्ह्यातील 712 ग्रामपंचायतींमध्ये दररोज संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजताच 2 तास टीव्ही आणि मोबाईल बंद. विद्यार्थ्यांमधला स्क्रीन टाईम कमी करून अभ्यासाची सवय लागावी म्हणून अभिनव उपक्रम. यवतमाळ जिल्ह्यातल्या 51,000 शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नावं. सर्व शेतकऱ्यांनी KYC करून घ्यावी. जिल्हाधिकारी विकास मीना यांचं आवाहन. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 1 लाखांच्या वरती असल्याची माहिती. नागपूरच्या काटोलमध्ये पारधी समाजाच्या लोकांचं बँक खातं उघडण्यास बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा नकार. पारधी अस्वच्छ असतात, अनेक दिवस अंघोळ करत नाही, ते दारूचा व्यवसाय करत असल्याचं सांगत बँक खातं उघडायला नकार. डोंगर गावातील बचत गटातील महिलांचा बँकेवरती गंभीर आरोप. भंडाऱ्यामध्ये जुगार अड्ड्यावरती पोलिसांचा छापा. जुगार खेळणाऱ्या 10 जणांना अटक. रोख रक्कम 8 मोबाईल 4 दुचाकी असा 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका बंद घरामध्ये जुगार अड्डा सुरू होता. सिंधुदुर्गातल्या आंबोलीतील महादेवगड कड्यावरनं 400 फूट खोल दरीमध्ये कोसळलेल्या डॉक्टरचा मृत्यू. आयुब सय्यद असं डॉक्टरचं नाव. फोटो काढण्यासाठी रेलिंगवरती चढल्यामुळे तोल जाऊन दरीमध्ये कोसळले होते. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये शेतामध्ये विजेचा पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला लागला शॉक. वैभव नलावडे या तरुणाचा जागीच मृत्यू. जिल्ह्यामध्ये गेल्या 5 महिन्यात 13 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती. पिण्याचा लाखो लिटर शुद्ध पाणी वाया. गेल्या 4 दिवसांपासून दुरुस्ती करण्यात आलेली जलवाहिनी पुन्हा एकदा गळायला लागली. ठेकेदारांच्या कामावरती पुन्हा प्रश्नचिन्ह. भरधाव टँकरनं महिलेला चिरडलं. घटनेमध्ये महिलेचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. जळगाव शहरातील अजिंठा चौफुली रोडवरील घटना. खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. पालघरच्या बोईसर तारापूर MIDCतल्या कारखान्याला भीषण आग. स्टोअर केलेल्या केमिकलला आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडनं घटनास्थळाचा आढावा. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील साकूर इथल्या आठवडे बाजारामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. कुत्र्यांनी हल्ला चढवल्यामुळे बिबट्याने पळ काढला. सुदैवाने जीवितहानी नाही. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ठाणे जिल्ह्यातलं बारवी धरण 95% भरलं. धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलं. 6 दरवाजे 90 सेंटीमीटरने उघडले. धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता दूर. पुण्याला पाणी पुरवठा करणारं 4थं धरणही 100% भरलं. टेमघर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. खडकवासला धरण, साखळीतील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही 3 धरणं आधीच भरली आहेत. 4 धरणांमध्ये मिळून 29.15 TMC पाणीसाठा जमा. चंद्रभागेची पाणी पातळी पुन्हा वाढली. उजनी आणि वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढला. उजनी धरणातनं भीमा नदीत 1,00,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. वीर धरणातूनही 15,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. पुराचा धोका असल्यामुळे भाविकांनी चंद्रभागा नदीच्या किनारी न जाण्याच्या सूचना. पुण्यातल्या खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या 8,777 क्युसेकने धरणातनं पाण्याचा विसर्ग. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झालाय. संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. 19,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. मराठवाड्यातल्या लोकांना मोठा दिलासा. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 35,890 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र. अजूनही 8,500हून अधिक शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया अपूर्ण. उद्यापर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार असल्यामुळे तातडीने KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. सातारा शहरातील ऐतिहासिक हत्ती तळं आणि महादरे तलाव तुडुंब. सलग सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दोन्ही जलस्रोत ओसंडून वाहू लागल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण.